नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। नंदुरबार येथे ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेस प्रारंभ। दिनांक 28 ते 30 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन व नंदुरबार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन GTP कॉलेज नंदुरबार येथे केले गेले। तसेच उत्साहात उद्घाटन पार पडले। या उद्घाटन प्रसंगी किरण कुमार खेडकर पोलीस निरीक्षक, डॉक्टर मोहम्मद बाबर सचिव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, डॉक्टर बाबूलाल धोत्रे उपाध्यक्ष टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र, पुष्पेंद्र रघुवंशी अध्यक्ष जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन नंदुरबार, मयूर ठाकरे सचिव नंदुरबार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, सर्व उपस्थित जिल्हा सचिव अविनाश काळे, वासेफ पटेल, मुकुंद झनकर, अनिल साळवे, लक्ष्मण इंगळे, ऋषिकेश वालझाडे, शिवकुमार कोल्हे, भारत गुरव, अजुबर पटेल, पंचप्रमुख शम्स परवेज, विशाल पवार, ऋषिकेश वालझाडे। अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील 30 जिल्हे सहभागी झाले। यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना खेळाचे महत्त्व सांगितले। तसेच डॉक्टर मोहम्मद बाबर यांनी स्पर्धेचे महत्त्व सांगितले। यावेळी खेळातील आरक्षणाविषयी सविस्तर माहिती सांगितली। नंदुरबार प्रतिनिधी ऋषिकेश वालझाडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।